विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. क्वेश्चन, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? क्वेश्चन ए, द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स, खालील चित्रांची नावे सांगा. आन्सर, पहिल्या चित्रामध्ये बॅनियन ट्री म्हणजे वटवृक्ष, दुसऱ्या चित्रामध्ये कॅक्टस म्हणजे निवडुंग, तिसऱ्या चित्रामध्ये कोकोनट म्हणजे नारळाचे झाड आणि चौथ्या चित्रामध्ये पाईन म्हणजे देवदार वृक्ष. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन सी, रीड द टेक्स्ट and complete the following sentences. खालील वाक्ये योग्य शब्द भरून पूर्ण करा. 1. Forests give us fresh air, clean water, food and shelter. 2. Tulsi Gowda planted more than 30,000 saplings. 3. Tulsi Gowda worked with the forest department. 4. Check dams and trenches help to store rain water. And 5. Rahibai Soma Popere encouraged farmers to grow local crops. पुढील प्रश्न डी, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये आपल्याला दिलेल्या व्यक्तीचं राज्य, त्यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं आणि त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला हे लिहायचं आहे. आन्सर, तुळशी गौडा, स्टेट कर्नाटका, नोन ॲज वनदेवता अँड अवॉर्डेड पद्मश्री इन 2021. 2. चैत्राम पवार, स्टेट महाराष्ट्र, known as a pioneer of tribal development and sustainable agriculture and awarded Padma Shri in the year 2025. 3. Rahibai Popere, state Maharashtra, known as seed mother and awarded Padma Shri in the year 2020. Next question, question E, match the root words with the suitable prefixes. मूळ शब्द व योग्य उपसर्ग यांच्या जोड्या लावा. पहिलं दिलेलं आहे स्टॉप साठी नॉन स्टॉप, लोन साठी अननोन, प्रेझेंट साठी रिप्रेझेंट, ॲडव्हान्टेज साठी डिसॲडव्हान्टेज, पॉसिबल साठी इम्पॉसिबल आणि रेग्युलर साठी इररेग्युलर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन F1, लुक ॲट द पिक्चर अँड रीड द सेंटेन्सेस. खालील चित्रे पहा व वाक्ये वाचा. 1. This is a boy, he is studious. 2. This is a girl, she is brave. And 3. This is a tree, it is green. पहिल्या चित्रामध्ये बॉय या शब्दासाठी ही हे सर्वनाम, तर दुसऱ्या चित्रामध्ये गर्ल या शब्दासाठी सी हे सर्वनाम आणि तिसऱ्या चित्रामध्ये ट्री या शब्दासाठी इट हे सर्वनाम वापरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 2, रीड द चार्ट. खालील तक्ता वाचा. जेंडर म्हणजे लिंग, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आणि एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. मॅस्क्युलन म्हणजे पुल्लिंग, प्रोनाउन ही, एक्झाम्पल बॉय, फादर अँड किंग. फेमिनन म्हणजे स्त्रीलिंग, प्रोनाउन सी, एक्झाम्पल गर्ल, मदर अँड क्वीन. 3. न्यूटर म्हणजे नपुसकलिंग, प्रोनाउन इट आणि एक्झाम्पल बुक, टेबल, सिटी अँड फ्रूट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 3, राईट करेक्ट प्रोनाउन फॉर गिव्हन वर्ड्स. खालील शब्दांसाठी योग्य सर्वनाम लिहा. आन्सर, किंग ही, डॉल इट, फ्लॉवर इट, पेन इट,
Yash, he, and Srishti, she. Next question. Question G. Write a short paragraph on trees are our best friends. खालील परिच्छेद कंसातील शब्द वापरून पूर्ण करा. Answer. Trees are our best friends. They give us oxygen. We eat its fruits. We rest in its shade in summer. They help to bring rain and we should protect trees. Next question. Question H. Collect information about environmental protection and water conservation activities. पर्यावरण संरक्षण व जलसंधारण उपक्रमाविषयी माहिती गोळा करा. Answer. Water conservation and environmental protection activities include rainwater harvesting, tree plantation, avoiding wastage of water, and cleaning of rivers and lakes and awareness campaigns. Next question. Question I. What type of books do you like to read? तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात? Make a list of your favorite books. तुमच्या आवडत्या पुस्तकांची यादी करा. Answer. I like story books. श्यामची आई, मालगुडी डेज, पंचतंत्र स्टोरीज, तेनाली रामन स्टोरीज and the Jungle Book. पुढील प्रश्न. प्रश्न J. Create and write slogans for save water and save trees. पाणी वाचवा, झाडे वाचवा यासाठी घोषवाक्ये तयार करा. Answer. Save water, save life. Save trees, save life. Every drop counts. Plant more trees. Trees give us life. Save trees, save earth. Go green, keep earth clean. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथे थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.